आणि तो ओबीसींच्यावर अन्याय होतो. इतर मागासवर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आहे. 350 जाती त्याच्यामध्ये मोडतात किंवा त्याच्यापेक्षा जास्तच. एवढ्या मोठ्या घटकावर अन्याय करण्याचा अधिकार आपल्याला कोणी त्या ठिकाणी दिलेला नाही. म्हणून काही जण हायकोर्टात गेले. हायकोर्टातनं ती मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टामध्ये तारखा पडतायत. ते सगळं एकत्र करण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे. आम्हाला तर निवडणुका पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या महत्त्वाच्याच आहे. परंतु ह्याच सरकारला दोष देऊन चालणार नाही. मागच्याही सरकारच्या काळामध्ये निवडणुका झाल्या नाही. त्यावेळेसपासून हा विषय जो आहे तो कोर्टामध्ये प्रलंबित आहे. कोर्टाने एकदा लवकर निकाल दिला आणि पूर्वीसारखं SC, ST, OBC आणि ओपन यात सारी पुरुषांना आणि स्त्रियांना संधी दिली तर हे लवकर होऊ शकेल. हॉस्पिटलचं देखील त्या ठिकाणी उद्घाटन केलं. तिथं मोठे मोठे बॅनर्स दुसरे मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. हे काय राजकीय ठीक आहे, चालतात. तुमच्याच काळात झालं होतं. नाही, एक मिनिट. त्याच्यामध्ये आमच्या काळामध्ये कॉर्पोरेशनच्या खर्चाने हॉस्पिटल करायचं चाललेलं होतं. पण पत्रकार मित्रांनो, आम्ही नंतर ज्यावेळेस बजेट एकंदरीत बघतो, मी तर राज्याचं बजेट बघतो, तसं मला पुणे कॉर्पोरेशनचं विक्रम कुमार किंवा शेखर सिंग पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचं त्यांच्याशी आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो किंवा चहलची चर्चा करतो त्यावेळेस एकंदरीत काही गोष्टी अशा असतात की त्या वर्षीच्या बजेटमध्ये त्या टाकावेच लागतात. तो खर्च करावाच लागतो. परंतु अशा मोठा जो काही खर्च करायचा असतो त्याला तेवढे फंड्स अवेलेबल व्हावे लागतात आणि म्हणून ती कल्पना पुढे आली आणि नेदरलँडच्या एका कंपनीनं त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. आपल्या इथल्या स्थानिक देशातल्या एका डॉक्टरांनी पुढाकार घेतला आणि आपण ते 350 बेडचं करतोय. 550 बेडचं आपण बाणेरला करतोय आणि हे करत असताना साधारण 10% मोफत बेड म्हणजे 350 पैकी 35 बेड हे गोरगरिबांच्या करता फ्रीमध्ये राहणार. 6% राज्य सरकारने जो दर ठरवलेला आहे तो आणि ह्याच्या उपर राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जी स्कीम आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना, तर त्या स्कीमच्या बद्दल त्याचा पण अंतर्भाव त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. म्हणजे त्याला विम्याचं संरक्षण 5 लाखापर्यंत आपण दिलेलं आहे. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. त्याकरता आपण जर थांबायचं म्हटलं तर त्याला बरेच वर्ष लागतील. इतके वर्ष थांबायची तयारी नाही. काम पण सुरू झालं पाहिजे. आणि मग कुणी असं गुंतवणूक करायला आलं आणि त्याच्यात मागाशी देवेंद्रजींनी बोलत असताना सांगितलं रेट ऑफ इंटरेस्ट काय राहणार किंवा त्यांनी जर ते पूर्ण केलं नाही तर काय राहणार. या सगळ्या बारकावे त्याच्यामध्ये गृहीत म्हणजे बारकावे लक्षात घेऊन तशा प्रकारे आपण अग्रीमेंट केलं. बारामतीची उमेदवारी जाहीर झाली समोरून. स्वागत आहे त्याचं. शेवटी त्या ज्यांनी म्हणजे जे पक्ष असतात ते आपापली उमेदवारी जाहीर करू शकतात. आमचा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 48 जागांच्या बद्दलचा निर्णय झाला की आम्ही देखील भाजपचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उमेदवार जाहीर ऐका ना. त्याच्यामध्ये सुनील शेळकेंनी काय स्टेटमेंट केलं हे आपण ऐकलेलं आहे आणि सुनीलशी मी पण लगेच बोललो. सुनील म्हणला, दादा आपण मला ओळखता, आपणच मला तिकीट दिलेलं आहे, आपणच मला ताबडतोब फोन केलेला होता. त्याचं तर नाव मी तो पार्टी कार्यालयात पोहोचायच्या आधीच डिक्लेअर करून टाकलेलं होतं. हे सगळ्यांना माहिती आहे. पण ठीक आहे, काही मान्यवरांनी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण लगेच बोललंच पाहिजे, अशातला काही भाग नाही. आणि सुनील म्हणला मी असा कुणालाही दम दिलेला नाही, कुणालाही दाटी केली नाही. मी नंतर त्याच्या खोलात गेलो की असं का झालं तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा अतिशय नगण्य उपस्थिती होती. मग आता उपस्थिती ज्यांनी कार्यक्रम केला त्यांना उपस्थिती जास्त दाखवता आली नाही. मग पळवाट म्हणून त्यांनी टार्गेट त्या सुनील शेळके आमदार साहेबांना केलं. वास्तविक हे बरोबर नाहीये. त्याचा टीका होती शिरूरमध्ये तुम्हाला उमेदवार मिळत नाही. असू द्या, कळेल तुम्ही. ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या एवढ्या तुमच्या बातम्यामध्ये काही सत्य असतं, काही त्याच्यामध्ये काही असत्य असतं, म्हणजे त्याला कुठलाच आधार नसतो. माझी विनंती आहे की 2 दिवसातच तुम्हाला ते सगळं कळेल. उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी, प्रफुल्ल पटेल, आपले चंद्रकांत, चंद्रशेखर बावनकुळे,
सुनील तटकरे आम्ही दिल्लीला जाऊ आणि उद्या बहुतेक फायनल होईल. माड्याची जागा मिळणार की नाही परभणीची आपल्याला? जागा तुम्हाला द्या असल्याचं समजतं, साताराच्या जागा आहे. अरे बाबा अजून काहीच नाही, हे सगळे हवेत उडी